तुम्ही एखाद्या कंपनीत काम केलं आहे, पण त्यावेळेस तुमचा पीएफ हा कापलाच गेला नव्हता. म्हणजेच तुमच्या सॅलरीमधून पीएफ डिडक्ट होत नव्हता, परंतु तुम्हाला असं वाटतंय की त्यावेळेस तुम्ही पीएफच्या ब्रॅकेटमध्ये असायला हवं होतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काल संध्याकाळी 17 ऑगस्ट 2026ला ईपीएफओने EEC 2026 नावाने एक नवीन विशेष संधी जाहीर केली आहे. यामध्ये काही पात्र एम्प्लॉईजना जे यापूर्वी ईपीएफ कव्हरेज पासून राहून गेले होते, त्यांना आता ईपीएफ मध्ये एनरोल करण्याची संधी मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना जुना एम्प्लॉई पीएफ शेअर सॅलरीमधून डिडक्ट झालाच नव्हता, त्याचा तो एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन या कॅम्पेनमध्ये, या संधीमध्ये माफ होऊ शकतो, वेव ऑफ केला जाऊ शकतो. पण तुम्ही यासाठी एलिजिबल आहात का? या कॅम्पेनचा नेमका तुम्हाला फायदा काय होणार? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम EEC म्हणजे काय? एम्प्लॉईज एनरोलमेंट कॅम्पेन 2026. ईपीएफओने ही एक वन टाइम स्पेशल ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. याचा उद्देश असा आहे की काही एम्प्लॉईज पूर्वी पात्र असून सुद्धा ईपीएफ मध्ये एनरोल झाले नसतील, तर एम्प्लॉयरने आता त्यांना ईपीएफ कव्हरेजमध्ये आणावे. ही कॅम्पेन 1 जुलै 2026 पासून लागू झाली आहे आणि 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे अजून देखील वेळ आहे. परंतु 31 ऑक्टोबर नंतर ही स्पेशल विंडो, ही स्पेशल संधी, ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी उपलब्ध राहीलच असं गृहीत धरू नका. त्याच्यामुळे वेळेतच काय असेल त्या ॲक्शन्स करून घ्या. आता लक्ष देऊन ऐका. EEC 2026 मध्ये 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2026 या टाइम पिरियडमध्ये ईपीएफ कव्हरेज पासून राहून गेलेल्या एलिजिबल एम्प्लॉईजचा समावेश होऊ शकतो. समजा तुम्ही 2015 मध्ये एखाद्या कंपनीत कामाला लागलेला, तुम्ही त्या कालावधीत ईपीएफ कव्हरेजसाठी एलिजिबल होतात, पात्र होतात, परंतु कोणत्या तरी कारणामुळे तुमचे त्यावेळेस ईपीएफ एनरोलमेंट झालेच नाही. आणि आज जर तुम्ही विचार करत असाल, माझा त्या जुन्या कंपनीचा ईपीएफ रेकॉर्डच नाही, आता काही होऊ शकते का? तर EEC 2026 ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती ठरू शकते. पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त या कालावधीमध्ये नोकरी केली म्हणून प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टीसाठी एलिजिबल होते असा याचा अर्थ होत नाही. तुमची त्या कालावधीतील एलिजिबिलिटी ईपीएफ कव्हरेजची परिस्थिती तपासावी लागेल. आता येतो कॅम्पेन मधला सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट. समजा जुन्या काळात तुमचा पीएफ डिडक्ट झालाच नाही, सामान्यपणे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशनचा प्रश्न निर्माण होतो. परंतु EEC 2026 मध्ये गव्हर्नमेंटने एक स्पेशल सुविधा दिलेली आहे. जर त्या जुन्या कालावधीचा एम्प्लॉई शेअर तुमच्या वेजेसमधून डिडक्ट केला गेलेला नसेल, तर तो एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन या कॅम्पेन अंतर्गत वेव म्हणजे माफ केला जाऊ शकतो. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. पण कृपया याचा अर्थ असा घेऊ नका की माझा जुना पीएफ कॉन्ट्रीब्युशन सरकार मला कॅशमध्ये देणार आहे. तर ही सुविधा जुन्या ईपीएफ एनरोलमेंटला रेग्युलराइज करण्यासाठीची आहे. हा प्रश्न स्वाभाविक आहे की मग जुन्या पीएफ मध्ये पैसे कोण भरणार? जर एम्प्लॉईजचा शेअर हा वेव ऑफ होऊ शकतो, तर मग कॉन्ट्रीब्युशन कोण करणार? ऑफिशियल इन्फॉर्मेशन नुसार अशा परिस्थितीत एम्प्लॉयरचा कॉन्ट्रीब्युशन, ॲप्लिकेबल इंटरेस्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस भरावे लागतील. याशिवाय कॅम्पेनमध्ये 100 रुपये लमसम डॅमेजेस लागू आहेत. म्हणजे एम्प्लॉईनेच स्वतः जुन्या काळाचा एम्प्लॉई शेअर भरायचा आहे अशी सरळ अट इथे येत नाही. विशेषतः तो शेअर त्यावेळी वेजेसमधून डिडक्ट झालेला नसेल तर. म्हणूनच हा कॅम्पेन एम्प्लॉयर्ससाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आता एम्प्लॉईने स्वतः काय करायचे? मी एम्प्लॉई आहे तर मी कुठे फॉर्म भरू? ऑफिशियल अनाउन्समेंटनुसार एनरोलमेंटची प्रक्रिया एम्प्लॉयर मार्फत EPFO एम्प्लॉयर पोर्टलवर केली जाते. म्हणून एम्प्लॉईने रँडम वेबसाईटवर जाऊन EECचा फॉर्म भरायचा नाही. त्याऐवजी तुमच्या HR डिपार्टमेंट, पेरोल डिपार्टमेंट किंवा एम्प्लॉयरशी संपर्क करा आणि त्यांना विचारा की मी पूर्वी EPF कव्हरेजपासून वंचित राहिलेलो आहे, तर मला आता EEC 2026 अंतर्गत फॉर्म भरता येईल का? मी एलिजिबल आहे का? किंवा माझे एनरोलमेंट होऊ शकते का? तुमच्याकडे जुन्या एम्प्लॉयमेंटचे डॉक्युमेंट्स असतील, उदाहरणार्थ जॉईनिंग लेटर किंवा सॅलरी स्लिप्स, तर ते HRला दाखवणे उपयोगी ठरू शकते. पण एलिजिबिलिटीचा अंतिम निर्णय हा करंट एम्प्लॉयमेंट, EPF रेकॉर्ड्स आणि लागू नियमांनंतर
एम्प्लॉयर आणि EPFOच्या प्रक्रियेत ठरेल. एक महत्त्वाचा बदल, UAN आणि फेस ऑथेंटिकेशन. या कॅम्पेनमध्ये सुद्धा डिजिटल प्रक्रियेवर जास्त भर दिली जाणार आहे. ऑफिशियल इन्फॉर्मेशननुसार एनरोलमेंट प्रक्रियेत फेस ऑथेंटिकेशन बेस्ड UAN जनरेशन आणि ECR लिंक्ड TRRN फायलिंगचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एलिजिबल एम्प्लॉयकडे आवश्यक UAN प्रोसेस पूर्ण झालेली नसेल, UAN जनरेट झालेला नसेल, तर फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून UAN जनरेशनची प्रोसेस सुविधा वापरली जाऊ शकते. पण लक्षात ठेवा, ही संपूर्ण प्रोसेस फक्त एम्प्लॉईनेच एकट्याने पूर्ण करायची आहे असं नाही. EEC डिक्लेरेशन आणि एनरोलमेंटची संपूर्ण प्रक्रिया एम्प्लॉयर मार्फतच एम्प्लॉयरकडूनच केली जाणार. जर तुम्ही पूर्वी पात्र असून सुद्धा EPF पासून वंचित राहिला असेल, तुमचं EPF कव्हरेज राहून गेलं असेल, तर EEC 2026 मुळे तुम्हाला स्टॅट्युटरी सोशल सिक्युरिटी कव्हरेज मध्ये आणण्याची संधी मिळू शकते. आता स्टॅट्युटरी सोशल सिक्युरिटी कव्हरेज म्हणजे तुम्हाला कायद्यानुसार PF, पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा याच्या ब्रॅकेटमध्ये येण्याची संधी मिळू शकते. यामध्ये EPFOने प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन आणि रिलेटेड सिक्युरिटी बेनिफिट्सचा उल्लेख केला आहे. म्हणजे हा विषय फक्त PF अकाउंट उघडण्यापुरता नाहीये, तर EPF कव्हरेज म्हणजे भविष्यातील सोशल सिक्युरिटी बेनिफिटशी संबंधित असलेला हा एक मुद्दा आहे. आता स्वतःला 4 प्रश्न विचारा. पहिला, मी 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये नोकरी केली होती का? दुसरा प्रश्न, त्या नोकरीच्या कालावधीमध्ये माझा EPF कव्हरेज झाला होता का? तिसरा प्रश्न, त्या कालावधीमध्ये माझ्या सॅलरीमधून EPF डिडक्शन होत होतं का? कॉन्ट्रीब्युशन केलं जात होतं का? आणि चौथा प्रश्न, माझ्याकडे जुन्या एम्प्लॉयरचे काही रेकॉर्ड्स आहेत का? जर यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्या माहितीशी जुळत असेल तर आजच तुमच्या HR किंवा एम्प्लॉयरशी EEC 2026 बद्दल चौकशी करा आणि तुम्ही एलिजिबल आहात का याची माहिती मिळवा.